आता वाजलेत बघा दुपारचे 3 वाजलेत आणि आता व्हिडिओला सुरुवात करते. तर आज अजिबात व्हिडिओ शूट केला नाही, आज बराच उशीर झाला आहे ना. तर हे बघा अजून बरेचसे कामं आहेत आणि आज सकाळी सकाळी एवढी घाई होती ना, मला स्वयंपाक बनवून गवताला जायचं होतं. तर एक आठवड्याच्या नंतर आठवड्याचा ब्रेक घेऊन ना गवताला जायचं होतं आज. दररोज म्हणलं तर 1 दिवसाला 2 दिवसाला बापूच आणत असतील गवत आणि आज शेळीला अजिबात गवत नव्हतं. तर म्हणलं चला आजच जाऊया. आता 2 दिवस शेंगायला गेले होते त्यावेळेस ना म्हणजे की एका दिवस गेलेली तर यायला चाललं होतं, गवत काय नव्हतं. तर एवढं छान ऊन पडलंय बघा, असं वाटत होतं की उन्हालाच बसावं. हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहे सगळेजण? श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना. तर आज बऱ्याच दिवसातून ना असं मी तूप लावून सकाळ सकाळी मस्त गरमागरम चपाती बनवली आहे आणि चहा आणि चपाती खायला ना खरं सांगते खूप आवडतं. असं थंडीच्या दिवसामध्ये अगदी थोडंसं गवत आणि थोडंसं वेल आणलेलं शेळीला. चला आज बरेच कामं पडलेत अजून घरातलं म्हणलं तर बरेचसे कामं पडलेले आहेत. आणि आज मिशनीवर काय बसणं झालंच नाही, कारण माझी पण तब्येत बरी नव्हती. चला अजून घर सगळा पसारा झाला आहे. तर सगळा पसारा आवरून घ्यायचा आहे मला. 2 दिवस झालं बघा, मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे, पण माझं काही घरातली कामं होईना. ती हे करायचं ते करायचं, हे काय रोजचंच काम येतं. स्वयंपाक, कपडे, भांडी जे काय असेल ना ते रोजचेच काम येतं. मिशनीवरती बसायचं, शेळीला गवत आणायचं, सगळं हे कामं ना आपलं रोजचंच चालू आहे. तर म्हणलं चला आज करून घेऊया सकाळी सकाळी पण म्हणलं गवताला जायचं होतं, तर सकाळी सकाळी पण वेळ भेटलाच नाही. तर गवत आणलं बघा. अगोदर शेळीला गवत आणून नंतर जेवण वगैरे करून परत हे घरी आल्यानंतर बघा घरातलं काम सुरू केलं. आणि अक्षता माऊली म्हणलं तर सकाळी शाळेत गेली होती लवकर, आणि ते असलं ना अजिबात काही सुचत नाही मला. त्यांचंच बघावं लागतं, दोघांचं भांडण गोंधळ इतकं असतं ना. हे तर रोजचं चालू आहे सकाळी संध्याकाळ ना. तर माऊलीचे पप्पा असतील तर असं करत नाहीत, दोघंजण पप्पा आले असल्यानंतर ना अजिबात भांडण करत नाहीत. आणि मला म्हणलं ना इतकी चेष्टा करतात, माझं काय अजिबात ऐकत नाहीत. माऊली तर अजिबात ऐकत नाही. तर हे काय रोजचीच कामं चालू आहेत माझी. तर म्हणलं चला हे जे भरण्या वगैरे सगळे पुसून घेऊया. अगोदर फरशी पुसून घेतली. आणि त्या दिवशी बघा मी नॉनव्हेज केलं होतं, तर जास्त करून मी सारखं नॉनव्हेज करत नाही, आणि केलं तर मला ही सगळी घरातली साफसफाई करावी लागते. माऊलीला अजिबात आवडत नाही. आणि अक्षता म्हणली तर अक्षताला बी फक्त तिला रसा वगैरे खाते, ती पण असं पीस वगैरे काही खात नाही. आणि तिला पण जास्त मांस वगैरे आवडत नाहीत, अजिबात ती खात नाही. तर माऊलीचं तर विशेष नाही, पण असं कधी कधी मला आवडतं तर मी बनवत असते. आणि असं बनवलं तर हे सगळं स्वच्छ वगैरे करावं लागतं, गॅस घासायचं, ही तर रोजचं चालू असतंय. तर म्हणलं चला आज करून घेऊया, स्वच्छ गॅस वगैरे घासून घेऊया. जसं काम असेल तसं करावं लागतं, आणि बायकांना हेच तर असतंय. हे काय रोज रोज सांगायला नको वाटतं मला आपलं, कारण हे रोजचं चाललेलं असतंय सगळं कामं घरातली, कपडे, भांडी, स्वयंपाक, देवपूजा, गवताला जायचं, माझं तर चाललेलं असतंय. आणि माझ्या मनामध्ये बघा एक भीती बसलेली, तुम्हाला बरेच दिवस झालं असं मला वाटतंय सांगून टाकू, पण आता सध्या नको सांगायला. आज असं वाटतंय दररोज म्हणलं तर नको वाटते आज सांगायला. परत म्हणजे आज वाटतंय की एकदाच उद्या सांगून टाकूया, आणि परत वाटतंय की नको सांगायला. तर माहीत नाही असं का होतंय. तर बघू एक दिवस वेळ आला की नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन, सांगून टाकन सगळं काही. आणि एवढी जर आता खरं सांगते बघा, सध्या आता एवढी जर माझी मेहनत चालू आहे, पण माहीत नाही माझ्यासोबत असं का होतंय आणि काय माहीत नाही. का यूट्यूबच माझं चॅनेल म्हणजे की व्हिडिओ व्हायरल करत नाही, की असं काय. मला माझ्या मनामध्ये बघा बऱ्याच काही गोष्टी येत असतात, पण आता सध्या कसं सांगू, काय सांगू. तर बघू आता सध्या तर सांगू शकत नाही. जे काही असेल म्हणजे माझ्या म्हणजे की कुणाची मदत घेऊ, काय करू, असं बरंच मला प्रश्न पडलेला असतो. काय म्हणजे की बरेच काही काही गोष्टी येत असतात, कुणाची मदत घेऊ, कुणाच्या. पण एक मन असं वाटतं की कोणाचीच मदत घ्यायला नको, की आपलं आपलं स्वतःच आपण आपल्या स्वतःना आपल्या म्हणजे की आपणच स्वतःचं सावरायला हवं. आणि जे काय असेल ना तर आपण स्वतःचं धाडस करून केलं पाहिजे, असं पण वाटते मला. म्हणजे की मनामध्ये ना बरंच काही प्रश्न येत असतात. तर जाऊ द्या, नको सांगायला, असंच चालायचं असतं. जे असेल ते असेल.
असंच वाटते मला तर. पण माऊलीच्या पप्पांचं पण तेच म्हणणं असतं, ते म्हणतात नको कोणाच्या जीवावर म्हणजे की कोणाबद्दल व्हिडिओ बनवायला नको, काय नको, जे काय असेल ते आपलं स्वतः ज्यावेळेस बघा हे मात्र नक्कीच आहे, स्वामी शेवटी एक दिवस नक्कीच फळ देतात. म्हणजे की आपलं फक्त मेहनत करायचं काम. तर असं 4 वर्ष झालं बघा अशी माझी मेहनत चालू आहे. माहीत नाही अजून स्वामी अजून कधी मला फळ देतात कधी नाही, पण एक दिवस नक्कीच देतील आणि असं देतातच. मला मी चांगल्या बऱ्याच गोष्टींना मी अनुभवलेले आहेत. तर स्वामी एक दिवस मला नक्कीच फळ देतील आणि देतात. तुम्ही सुद्धा ना खरंच स्वामींची सेवा करत असेल तर खरंच करा. तर मला त्याचा अनुभव आलेला आहे. पण जाऊ दे, चालायचं असंच असतंय. एक ना एक दिवस, थोडे दिवस लागल, उशीर लागल, पण नक्कीच त्याचं फळ भेटतं. प्रत्येकाला असंच असतं. तर चला, माझं गॅस वगैरे पुसून झालेला आहे आणि शेगडी म्हणलं तर मी कालच घासलेली आहे. असं नॉनव्हेज असेल तर मला सगळं घरातलं सगळं साफसफाई करावं लागतं. माऊलीला म्हणलं अजिबात आवडत नाही घरात नॉनव्हेज वगैरे केलेलं. मी 2 दिवस केलं होतं बघा नॉनव्हेज, म्हणजे 2 दिवस अगोदर केलेलं. मंगळवारी मी नॉनव्हेज केलं, तर त्याचा काही व्हिडिओ मी शूट केला नव्हता आणि अपलोड पण केला नाही. तर जाऊ दे म्हणलं, मी ज्यावेळेस त्या दिवशी ना मग मी रानात जात होते, तर मला यायला भरपूर असा उशीर आणि तिथून आलं तर इतका कंटाळा यायचा, व्हिडिओ शूट करायला नकोच वाटायचं. घरातली बघा स्वयंपाक वगैरे करायचं, शेळ्यांना म्हणजे की करडांना सोडायचं, कोंडायचं, परत 1-2 दळणं आलेलं ते दळायचं, एवढं सगळं करत करत हे मला नकोच झालं. एकदा सगळं घरातलं काम, शेगडी वगैरे, गॅस वगैरे पुसायचं, सगळं स्वच्छ झालं. अक्षता माऊली आली नाही, इतका त्रास देते. तर दोघांचं बघा इतकं चाललेलं असतंय आणि घर सगळा पसारा केला दोघांनी आल्या शाळेतनं. तर आता वाजलेत बघा संध्याकाळचे 5:45. तर आता सध्या कसं झालं, थंडीमुळे ना 5:30 5:45ला लगेच दिवस मावळतोय. लास्ट काय का बेस्ट हे बघा आपलं दिवाळीचं फराळ होतं. तर आता अगदी 2 करंज्या, थोडासा चिवडा आणि 2-3 चकली, थोडीशी शंकरपाळी एवढंच राहिलेलं आहे आता फराळीमध्ये ना. सगळं दिवाळी सण पण संपलं आणि दिवाळी पण संपली, फराळ पण संपला. आणि आज म्हणलं तर आज जास्त काही कोणाला भूक नव्हती आणि माऊलीच्या पप्पांनी बघा आज येताना ना पोरांसाठी, अक्षतासाठी, माऊलीसाठी वडापाव आणले होते. तर हेच वडापाव ना सगळ्यांनी 1-2 खाल्ले होते आणि फराळ म्हणलं तर हे थोडंसं राहिलं होतं. तर म्हणलं चला स्वयंपाकाला सुट्टी देऊया आणि हेच सगळेजण थोडंसं खाऊया. एवढं मेहनतीनं बनवलं होतं आणि आता हे बघा परत नाही म्हणजे की कोणी नाही खाल्लं, तसंच राहिलं, खराब झालं तर फेकून द्यावं लागणार. एवढं मेहनतीनं बनवलेलं सगळं वाया जाणार. आणि उद्या म्हणलं तर त्यांचा शनिवार आहे बघा, तर हे त्यांच्यासाठी ना शाबू भिजत घालायसाठी शाबू आणलेला. तसं बघायला गेलं तर पोरांना पण शाबू आवडते, म्हणलं जास्तच भिजू घालूया.